हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया यामध्ये मारुतीराया जे आहेत ते तुम्हाला काय गाईड करत आहेत, तसेच तुमची करंट सिच्युएशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर येथे एनर्जी जी आलेली आहे आपल्याला दिसून येत आहे की तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये एनर्जी येथे पीक झालेली आहे. मे बी असू शकतं तुम्ही सध्या तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी संघर्ष फील करत आहात, काहीतरी बर्डन आहे तुमच्या मनामध्ये, किंवा असू शकतं की तुम्हाला असं वाटत आहे की जे काही आपले पार्टनर आहेत, पर्सन आहेत, ते कदाचित तुमच्याशी लॉयल नाही आहेत, किंवा तुमच्या ज्या काही भावना आहेत त्यांना ते समजून घेत नाही. तुम्ही आत्तापर्यंत त्यांच्याशी खूप जास्त मिळून मिसळून घेण्याचा प्रयत्न केला, भलेही त्यांनी अनेक चुका केल्या, भलेही त्यांनी तुम्हाला सतत दुःखित केलं, तुम्हाला टार्गेट केलं, सतत तुमच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मे बी तुमच्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या टाकून ते स्वतः म्हणतात ना मौज मजा करत राहिले. परंतु येथे तुमची एनर्जी दिसून येत आहे की वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेशनमध्ये आहात. मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये काही टॉवर मोमेंटसुद्धा येऊन गेलेला आहे. असू शकतं त्यांचे जे नातं आहे ते संपण्याच्या अवस्थेपर्यंत सुद्धा गेलेलं आहे, असंही येथे दिसून येत आहे. बिकॉज द टॉवरचं कार्ड इंडिकेट करते की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी मोठा असा घटनाक्रम घडून गेलेला आहे, ज्यामध्ये कदाचित असू शकतं तुमचं नातं जे आहे ते डिवोर्सच्या स्टेजपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे, किंवा काहींचा डिवोर्स सुद्धा झालेला येथे दिसून येत आहे. किंवा असू शकतं तुमचे जे कोणी पार्टनर आहेत ते सध्या तुमच्या जीवनामध्ये नाही आहेत, तुमच्यापासून दूर गेलेले आहेत, कुठेतरी दुसऱ्या सिटीमध्ये राहत असतील किंवा इतरही ठिकाणी राहत असतील. परंतु तुमचं जे काही वैवाहिक नातं आहे त्यामध्ये येथे खूप जास्त आपल्याला डिस्टर्बन्स दिसून येत आहे, एक प्रकारचं बर्डन दिसून येत आहे, एक प्रकारचं लोड म्हणतो आपण, प्रेशर दिसून येत आहे. तो प्रेशर कशाचा आहे? तर प्रेशर तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचा आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वस्व मानलं, ज्या व्यक्तीशी तुम्ही विवाह केला, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही लॉयल राहिलात, ज्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, किंवा अनेक वर्षांपासून विवाह नसेल झाला तरी सुद्धा अनेक वर्षांपासून एक लव्ह रिलेशनशिप आहे तुमचं, आणि तुमचं एक नातं जे आहे तुम्ही खूप जास्त विश्वासाने त्या व्यक्तीच्या सोबत कनेक्ट झालात, आणि सर्वस्व तुमचं जे म्हणतात जे आयुष्य आहे ते त्या नात्यामध्ये तुम्ही गुंतवलं. बिकॉज आपल्याला माहिती आहे विवाह ही एक अशी गोष्ट आहे ती आयुष्यामध्ये एकदाच होते आणि ती तुमच्या जीवनामध्ये झाली, परंतु त्यानंतर तुमच्या पार्टनरचं जे बिहेवियर होतं, जे वागणं होतं, ते येथे कुठेही आपल्याला दिसून येत नाही आहे की तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह होतं. बिकॉज तुम्ही जेव्हापासून ह्या नात्यामध्ये आहात तेव्हापासून तुम्हाला सतत बर्डन, सतत काही ना काहीतरी टेन्शन, सतत काही ना काहीतरी नात्या बाबतीमध्ये कन्फ्युजन तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे. बिकॉज तुमचे जे पर्सन आहेत ते कुठेही येथे तुमच्याकडे इमोशनली कनेक्टेड नाही आहेत. ते असू शकतं फिजिकली किंवा इतर बाबतीने फायनान्शियली तुमच्याशी ते कनेक्टेड असतील, तुम्हाला ते सुविधा पुरवत असतील, सर्व करतही असतील तुमच्यासाठी, बट एक इमोशनल कनेक्शन आपण म्हणतो जे नेहमी तुम्ही त्यासाठी आतुर आहात, किंवा तुम्हाला त्या बाबतीमध्ये आतुरता आहे, ते तुम्हाला मिळालेलं येथे दिसून येत नाही आहे. तुमच्या लव्ह लाईफमध्ये येथे दिसून येत आहे काहीतरी स्ट्रगल आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहेत, काहीतरी टॉवर मोमेंट तुमच्या जीवनामध्ये यामागे घडून गेलेला आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचा जो कोणी पर्सन आहे तो कम्युनिकेशन तुमच्याशी व्यवस्थित करत नाही आहे. असू शकतं असं तोंडावरती ते बोलत असतील तुमच्याशी, चांगलं सगळं दाखवत असतील की सगळं काही ओके आहे, किंवा बाहेर लोकांसमोर दाखवत असतील की खूप चांगलं चालू आहे किंवा असं काहीतरी, बट येथे तुम्हालाही माहिती आहे की त्या व्यक्तीने वेळोवेळी तुमच्या विरोधामध्ये सतत काही ना काहीतरी कारवाया केलेल्या आहे. तुमचे जरी ते पार्टनर असले, तरी तुम्ही त्यांच्याशी विवाह केलेला असला तरी सुद्धा एक नातं जे म्हणतो, इमोशनल कनेक्शन जे म्हणतो, ते तुमचं त्यांच्याशी डेव्हलप झालेलं नाही आहे. इथे कुठेतरी नात्यामध्ये कमतरता आपल्याला सतत दिसून आलेली आहे, आणि त्यामुळेच तुम्ही जे असता ते नेहमी येथे दिसून येत आहे. सगळं असूनही कधी कधी तुम्ही दुःखी असता, एक प्रकारे
एक बर्डन असतं तुमच्यावरती सतत, अशी ही परिस्थिती येथे दिसून येत नाहीये. आणि असं आहेही कारण की कम्युनिकेशन तुमचं व्यवस्थित होत नाहीये. ज्या कुणा पर्सनच्या बाबतीमध्ये सध्या तुमच्या जीवनामध्ये ते खूप वर्षांपासून आहे तुमचं नातं आहे, परंतु दिसून येते तुमचे जे कोणी हे पर्सन आहेत ते कम्युनिकेशन तुमच्याशी चांगलं नाही ठेवत, तर तुमच्या बाबतीमध्ये ते सतत इतरांनाच उलट काही ना काहीतरी सांगत असतात की ही अशी आहे, ही तशी आहे, किंवा इतर काही अफवा ज्या आहेत ते स्वतःच ते पसरवत असतात आणि त्यातून काहीतरी सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. मे बी तुमच्या सासरच्या लोकांना सुद्धा ते काही ना काहीतरी सांगत असतील, किंवा इतर त्यांचे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याशी सुद्धा असं काहीतरी तुमच्याविषयी सांगत आहेत, बट हे तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही तर त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलेला आहे भरपूर, कारण की तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे, तुम्हाला हा जो काही डोलारा उभारलेला आहे संसाराचा तो पुढे घेऊन जायचा आहे, परंतु येथे तुमचा जो कोणी पर्सन आहे तोच तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी नेगेटिव्हिटी पसरवताना दिसून येत आहे, काहीतरी बॅड कम्युनिकेशन तुमच्या बाबतीमध्ये इतरांसोबत तो करत आहे. कदाचित तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. तुम्ही तर भरपूर विश्वास ठेवून मोकळे झालेले आहात, परंतु ही जी व्यक्ती आहे ती तुमच्या बाबतीमध्ये सतत संघर्षयुक्त तिच्या मनामध्ये विचार असतात, सतत काही ना काहीतरी डिस्टर्बन्स निर्माण करण्याचा तो व्यक्ती प्रयत्न करत आहे. तो तुमचा पार्टनर कुणी असो, मेल फिमेल कुणी असो, स्पाऊस तुमचा पती असो पत्नी असो, परंतु येथे दिसून येत आहे ते त्या दोघांपैकी कुणीही जो कोणी आहे तुमच्या सोबत आहे सध्या, परंतु तोच व्यक्ती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमचे कोणी मित्र असतील, तुमचे घरचे असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी पसरवण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही येथे कुठेतरी हे नातं जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित सुरू राहावं यासाठी सतत प्रयत्न केलेला आहे. तर दिसून येते येथे तुमच्याही भावना ज्या आहेत, बॉटमची एनर्जी इंडिकेट करत आहे, सतत तुमच्याही भावना त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत राहतात. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की जर आपण ह्या व्यक्तीला सोडून दिलं तर आपलं पुढं भविष्यात काय होईल, आपलं लाईफ कसं चालेल, आणि आपल्या जीवनामध्ये असं दुसरं कोणी व्यक्ती पण नाही की जे आपल्याला सांभाळेल किंवा आपल्याला प्रोटेक्ट करेल, सुरक्षित ठेवेल. आणि ह्याच विचाराचा, कदाचित ह्याच वागण्याचा तुमचे पर्सन जे आहे ते फायदा घेताना इथे दिसून येत आहे. कारण की त्यांना माहिती आहे तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, बिकॉज तुम्हाला असू शकतं काहींना मुलं हे असतील, किंवा काही खूप जास्त दिवसांपासून अनेक वर्षांपासून कनेक्टेड आहात तुमच्या पर्सनशी. सो त्यामुळे त्या व्यक्तीला माहिती आहे की काही झालं तरी व्यक्ती कुठे जाणार आहे, शेवटीला आपल्यासोबतच राहावं लागणार आहे. आणि तुम्ही येते परमेश्वराला खूप म्हणतात ना अर्थ हाक मारत आहात की देवा माझ्या जीवनामध्ये असं का घडत आहे, माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचे एनर्जीचे लोक का आहेत, माझ्या जीवनामध्ये एक चांगला जो की मी स्वप्न पाहिलं होतं अशा पार्टनरचं, तो पार्टनर माझ्या जीवनामध्ये का नाही आहे, असा व्यक्ती माझ्या जीवनामध्ये का नाही मिळाला मला, या बाबतीमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रश्न पडत आहेत. तुम्ही विचार करत आहात, सतत डिवाईनला एक अर्थ हाक मारत आहात. तो म्हणतात ना की खूप जास्त व्याकुळतेने तुम्ही परमेश्वराला प्रश्न विचारत आहात की तुम्हाला जीवनामध्ये तर काही नव्हतं पाहिजे, तुम्हाला एक छोटंसं तुमचं घर पाहिजे होतं, एक फॅमिली पाहिजे होती, आणि त्यामध्ये सर्व काही आपण इमोशनल कनेक्शन ज्यांच्याशी म्हणतो अशी व्यक्ती तुम्हाला पाहिजे होती, थोडंसं भावनिकता त्या व्यक्तीची तुमच्यासोबत असावी अशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पाहिजे होती, एक प्रेम पाहिजे होतं तुम्हाला. बाकी पैसा पाणी तर हे आज आहे उद्या नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. सो त्यामुळे पैसा मागे तुम्ही कधीही नव्हतात आजपर्यंत, बट तुमचा जो कोणी पार्टनर होता तो सतत तुम्हाला एक फायनान्स किंवा पैशाशी पैसा मिळावा ह्या व्यक्तीकडून किंवा इतर काही फायदा मिळावा यासाठी तुमच्याशी तो कनेक्टेड होता, किंवा असू शकतं तेही नसेल, परंतु त्या व्यक्तीची तेवढी भावनिक बुद्ध्यांक नाहीये आणि तुमच्या इतकी तर फ्रिक्वेन्सी त्या व्यक्तीची नाहीये. बिकॉज येथे दिसून येते तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहात ते एक हाय कॉन्शियसनेसमध्ये आहेत, हाय प्रिस्टेस आहेत, किंवा असू शकतं तुमचे जे काही माइंड आहे किंवा तुमचं जे काही विचारचक्र आहेत ते थोडेसे फ्रिक्वेन्सी तुमची वेगळी आहे. बिकॉज आपल्याला माहिती आहे आपण जे कोणी सर्व आहोत ते आत्मा आहोत, जे मागील जीवनामध्ये लेसन घेतलेले आहेत किंवा त्या पुढचे लेसन घेण्यासाठी आपण ह्या पृथ्वीवरती पुन्हा जन्म घेत असतो. सो मागील लेसन्स तुम्ही खूप जास्त घेतलेले आहे, तुमच्या आत्म्याची ग्रोथ झालेली आहे आणि त्यानंतर आता ह्या जीवनामध्ये तुम्हाला थोडं पुढचं स्टेप घ्यायची आहे, तुम्हाला थोडं पुढं जायचं आहे. परंतु तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते नॉट दॅट लेवल की तुम्ही ते लोक त्या लेवलवरती नाही आहेत. सो येथे त्यामुळे थोडंसं बर्डन फील होत आहे, तुम्हाला थोडीशी भीती वाटत आहे की माहिती नाही पुढं भविष्यामध्ये काय होईल आणि हे कितपर्यंत चालणार आहे ह्या बाबतीमध्येही. कारण की वारंवार हे नातं अक्षरशः तुटण्याच्या ह्यावरती येतं
परंतु पुन्हा काही ना काहीतरी असं होतं की तुम्हाला एकत्र यावं लागतं. हे तुम्ही मनापासून नाही आहेत, बट एक सोशल प्रेशर किंवा इतर अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकत्र यायला लागतं. बिलकुल तुमच्या मनामध्ये इच्छा नाहीये, मन नाहीये तुमचं, पण तरी सुद्धा तुम्हाला हा पर्यायच नाही तुमच्या पुढं की भविष्यामध्ये कोणी तुमच्या सोबत येऊ शकतं, कारण की तुम्हाला आता त्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. बिकॉज आता वैवाहिक जीवनाचा तुम्ही इथपर्यंत अनुभव घेतलेला आहे की तुम्हाला आता त्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाहीये, कारण की जो काही नाविन्यता असते एखाद्या नात्याची किंवा ती तुम्ही अनुभवलेली आहेत आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही आहात. सो तुम्हाला आता या भौतिक गोष्टींशी एवढं काही नॉलेज ठेवण्याची तुम्हाला गरज वाटत नाही किंवा त्या बाबतीमध्ये तुम्हाला अट्रॅक्शन नाही, त्या बाबतीमध्ये तुम्हाला येथे दिसून येत आहे की काही आपण म्हणतो ना मोह नाहीये. सो भविष्यामध्ये तुम्ही कदाचित असू शकतं तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये दुसऱ्या एखाद्या ह्याच्यामध्ये जाण्याची तुम्हाला आवड नाहीये किंवा त्यामध्ये तुमचं मन नाही, परंतु मग पुन्हा ह्याच व्यक्तीसोबत तुम्हाला कनेक्टेड राहावं लागतं, ह्याच व्यक्तीसोबत तुम्हाला जुळवून घेण्याचा विचार येतो. पण एकीकडे तुम्हाला रागही येतो की का वारंवार आपल्याला ह्याच व्यक्तीशी जुळून घ्यावं लागतं, का वारंवार आपल्याला नाही आपलं मन नाही, आपल्याला माहिती ती व्यक्ती कशी आहे अँड ती पुढेही कशी वागणार आहे याही बाबतीमध्ये तुम्हाला पक्क माहिती आहे, कारण की तुम्ही त्या व्यक्तीचा भरपूर अनुभव घेतलेला आहे. तरी सुद्धा डिवाइन एनर्जीज म्हणा किंवा इतर सोशल कंडिशनिंग म्हणा किंवा इतर लोकांचा प्रेशर म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा, तुम्हाला पुन्हा वारंवार एकत्र यावं लागतं आणि पुन्हा तुमचं जी काही म्हणतात ना मन मारून तुम्हाला जीवन जगण्याची वेळ पुन्हा तुमच्या पुढे येते. सो असं तुमच्या बाबतीमध्ये घडत आहे सध्या. अशी एनर्जी काही लोकांची पीक झालेली आहे. परंतु येथे नक्की दिसून येत आहे तुमचे जे कोणी पार्टनर आहेत ते तुमच्या विरोधात नक्की काही ना काहीतरी रुमर्स, तुमचेच पार्टनर बाहेरच्या लोकांचा यामध्ये इंटरफेअर नाहीये, पण आता घरातीलच व्यक्ती ह्या बाबतीमध्ये अशा प्रकारे काही ना काहीतरी तुमच्या विरोधात वाईट बोलत आहे. तुमच्या तोंडावरती ते गोड बोलतात, परंतु पाठीमागे जे आहे ते तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी वाईट सांगून ते स्वतः सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करताना येथे दिसून येत आहे. तर पाहूया या बाबतीमध्ये आपल्याला डिवाइन एनर्जीज काय गाईड करतात, मारुतीराया काय गाईड करतात ते पाहूया. आपल्याला माहिती आहे बजरंगबली आपले भाऊ आहेत आणि भाऊ नेहमी आपल्या बहिणींची काळजी घेत असतात. सो आपण त्यांची सेवा करतो. सो बंधू रूपाने म्हणा किंवा पिता रूपाने म्हणा आपण त्यांची सेवा करत असतो. तर मला एनर्जी फील होत आहे की खूप जास्त बर्डन आहे कम्युनिकेशन करण्यामध्ये, तुम्हाला थोडासा त्रास होत आहे. कोणाला शेअर करावं, कोणाला बोलावं, कारण की कुणीच एवढं लॉयल नाही की तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोलाल, कारण की असू शकतं तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा ह्या जगातील लोकांना कळत नाही. असू शकतं तुम्ही 5D लेवलशी 5D मध्ये कनेक्ट असतात सतत आणि त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला राहायला आवडतं. सो हे जे काही 3D लेवलचे भौतिक मटेरियलिस्टिक लाईफ आहे यामध्ये तुम्ही कनेक्ट होत नाही, कारण की दिसून येतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते असू शकतं लहानपणापासूनच त्यांचं लाईफ थोडंसं स्ट्रगलयुक्त आहे, असू शकतं त्यांचं लाईफ थोडंसं वेगळं आहे, इतर लोकांसारखं नॉर्मल गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. जे काही लोक नॉर्मल जीवन जगतात ते नॉर्मॅलिटी तुमच्या लाईफमध्ये कधीच नव्हती. म्हणजे नाही का असे असतात, अशा मुली असतात किंवा असे पुरुष असतात की त्यांचं सगळं नॉर्मलपणे चालू असतं, घरी सगळं चांगलं चाललं असतं, मग नंतर सगळं काही व्यवस्थित सुरू असतं, मग त्यांचं मॅरेजही होतो, नंतर त्यांचं सगळं काही ॲज पर रुटीन सगळ्या गोष्टी घडत असतात. बट तुमच्या बाबतीत त्या घडत नाही. तुमच्या बाबतीमध्ये सतत काही ना काहीतरी वेगळंच घडत असतं अँड त्यावरूनच लोक कदाचित शिकत असतात असंही येथे दिसून येत आहे. आपल्याला माहिती एक प्रयोग असतो, एखाद्या व्यक्तीवरती प्रयोग केला जातो, एखाद्या प्राण्यावरती प्रयोग केला जातो आणि त्याचा जे काही आउटकम निघतं, त्यातून जे काही निरीक्षण ऑब्झर्वेशन निघतात, तर त्याचा उपयोग इतर सर्वांना होतो. तर असू शकतं परमेश्वराने तुम्हाला त्या प्रयोग करणाऱ्या लोकांमध्ये ठेवलेला आहे, तुमच्यावरती सतत वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्याचे उदाहरणं देऊन लोकांना शिकायला मिळतं, लोकांना काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये गोष्टी समजतात. सो ठीक आहे, असू शकतं देवाने आपल्याला ह्या कार्यासाठी निवडलंय, आपल्यावरती अनेक प्रयोग करून लोकांना जर समजून सांगता येत असेल किंवा आपल्याकडून आपल्यावरती प्रयोग करून जर इतर लोकांना त्यातून काही सीख मिळत असेल, काही धडा मिळत असेल तर इट्स ओके, आपण जे आहे त्यामध्ये खुश राहतो. बट आता पाहूया यामध्ये आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळत आहे. सो तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे नक्की.
ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी. हनुमान बाबा प्लीज गाइड मी. शिव बाबा प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. शिव बाबा, मला माहिती आहे शिव बाबा, मी बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी कनेक्ट नाही झाले, बट प्लीज प्लीज शिव बाबा गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. तर नक्कीच येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये असू शकतं कोणी थर्ड पर्सन येण्याची शक्यता येथे दिसून येत आहे. ठीक आहे, ओके. तर हे सर्व का घडत आहे याचं कारण आपल्याला कळालेलं आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे खूप जास्त डेव्हिल एनर्जीज तुमच्या आजूबाजूला आहे, जे तुमच्या लव्ह रिलेशनशिपला सतत टार्गेट करत आलेलं आहे. तुमचं मॅरेज झालेलं आहे किंवा जसं काही तुमच्या जीवनामध्ये हे नातं आलेलं आहे, मे बी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांचं असलं, रिलेशनशिप खूप वर्षांपासून असलं तर त्यांच्याही बाबतीत ही रीडिंग रेझोनेट होऊ शकते. तर नक्कीच त्यावरती अनेक लोकांचा निगेटिव्ह प्रभाव सतत राहिलेला आहे. आणि येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त डिवाइन चाइल्ड आहात. तुम्ही एक पॉझिटिव्ह पर्सन आहात. सो पॉझिटिव्ह लोकांच्या बाबतीमध्ये सतत ह्या गोष्टी घडत असतात की त्यांच्यावरती डेव्हिल अटॅक्स खूप जास्त होत असतात. तर मला तरी जाणवत आहे की अमावस्येच्या नंतर खूप जास्त राक्षसी अटॅक झालेले आहेत, डेव्हिल अटॅक्स झालेले आहेत पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जेमध्ये असणाऱ्या लोकांच्या वरती. अँड येथे दिसून येत आहे तुम्ही डिवाइन चाइल्ड आहात. सो परमेश्वराचं तुमच्यावरती लक्ष आहे. परमेश्वर तुम्हाला सतत आशीर्वादित करत असतं, ब्लेसिंग्स असतं, भरभरून प्रेम करतो तुमच्यावरती. डिवाइनचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे आणि तुम्हीही त्यांच्यावरती खूप जास्त विश्वास ठेवता. जे कोणी हा व्हिडिओ पाहतात नक्कीच त्याच्या इष्टदेवतेवरती म्हणा किंवा ते कोणाशी कनेक्टेड आहेत, मे बी कोणी शिवबाबांशी कनेक्टेड आहे, कोणी हनुमान बाबांशी आहे, कोणी राधाकृष्णांशी आहे किंवा इतर पांडुरंगाशी आहे किंवा तुमची जी कोणी कुलदेवी आहे त्यांच्याशी आहे, माता महालक्ष्मीशी आहे, काली माशी आहे. जे कोणाशी तुम्ही कनेक्टेड आहात तर तुमचा त्यांच्यावरती खूप विश्वास आहे. तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यामुळेच तुम्हाला त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही पॉवर्स तुमच्यामध्ये आहेत, काही क्षमता तुमच्यामध्ये आहेत आणि त्याद्वारेच तुम्ही ह्या जगामध्ये वावरत असतात. बट येथे आपल्याला माहिती आहे चांगलं कार्य करणाऱ्या लोकांना सतत त्यांच्या जीवनामध्ये अडथळ्यांना सामोरे जावं लागतं आणि तुम्ही तर हाय लेवलची सोल आहात. सो मास्टर सोल आहात. मे बी असू शकतं अनेक जन्म तुम्ही घेतलेले आहेत, त्यातून तुम्हाला अनेक शिकवण मिळालेली आहे आणि तुम्हाला पाठवलेच ह्या पृथ्वीमध्ये यासाठी की तुम्ही ह्या पृथ्वीच्या नकारात्मक ऊर्जेला दूर करायचं आहे आणि तुमच्या पॉझिटिव्हिटीने ह्या जगाला थोडंसं बॅलन्स साधायचं आहे. कारण की इथे कार्ड आलेलं आहे 2 ऑफ पेंटिकल्स. तर 2 ऑफ पेंटिकलचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला इथे बॅलन्स करायच्या आहेत. यासाठी तुम्हाला डिवाइन एनर्जीने इथे पाठवलेलं आहे. सो जे कोणा व्यक्तीशी तुम्ही सध्या रिलेशनशिपमध्ये आहात तीच व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे, तीच व्यक्ती तुम्हाला नकारात्मकतेकडे ओढत आहे, तीच व्यक्ती तुमच्यावरती कंट्रोलिंग करत आहे, तीच व्यक्ती तुमच्यावरती दबाव टाकत आहे. बट येथे दिसून येत आहे ज्या कोणा व्यक्तीशी तुम्ही मॅरिड आहात ते तुमचा काउंटर पार्ट नाहीये, तो तुमचा डिवाइन काउंटर पार्ट नाही. तो व्यक्ती तुमचा कार्मिक रिलेशनशिप असू शकतं त्या व्यक्तीशी आणि येथे तुमच्या जीवनामध्ये थर्ड पर्सन येण्याची शक्यता आहे किंवा असू शकतं काहींच्या जीवनामध्ये थर्ड पर्सन आहे. कोणी त्यांचा सोलमेट आहे किंवा ट्विन फ्लेम आहे किंवा कोणीतरी त्यांचा आहे जे त्यांच्याशी सध्या कनेक्टेडमध्ये नाही आहे, बट कुठेतरी ती व्यक्ती आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे. सो येथे दिसून येत आहे त्यामुळे कार्मिक अटॅक्स खूप जास्त वाढलेले आहेत तुमच्यावरती. डिवाइन चाइल्ड आहात तुम्ही. सो पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे आणि येथे तुमची वेळोवेळी परीक्षा घेतली जाते, वेळोवेळी तुमचं परीक्षण केलं जातं. तर नक्कीच
तुमचाच घरातील पर्सन. आता तुम्ही इतर लोकांशी तर डील करता नेहमी, सतत तुम्हाला माहिती आहे की आता ह्या लोकांशी कसं वागायला पाहिजे, किंवा आता बाहेरचे लोक तुम्हाला त्रास देत नाही, कारण की तुम्ही आता तो सगळा लेसन घेतलेला आहे, तो धडा घेतलेला आहे की आणि बाहेरचे लोकही तुम्हाला आता योग्य प्रकारे ट्रीट करतात, कारण की त्यांनी तुमचं महत्त्व ओळखलेलं आहे. यू आर द इम्प्रेसची एनर्जी आहे तुमच्यामध्ये. सो तुम्ही पॉझिटिव्ह आहात, सतत डिवाइनशी कनेक्टेड आहात, सकारात्मक असता तुम्ही नेहमी. तुमच्याकडे एक चांगलं पद आहे, तुमच्याकडे एक चांगला ऑरा आहे, तुमचा पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला एक आपण म्हणतो ना राजासारखं तुमचं जीवन आहे, राणीसारखं तुमचं जीवन आहे. परंतु येथे सगळं चांगलं आहे, मग त्रास का होत आहे? तर त्रास तुमच्या घरातील व्यक्तीमुळे होत आहे, बिकॉज ते तुमचे कार्मिक आहेत. तर येथे नक्कीच असं काही नाही की प्रत्येक वेळेसच आपण आपल्या पार्टनरच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हच आउटकम निघेल असं नाही आहे. तर त्यांचे खरे रूप सुद्धा आपल्याला कळाले पाहिजेत. तर नक्कीच येथे काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं, त्यांचेच घरातील जे कोणी पर्सन आहे, त्यांचे पार्टनर, स्पाऊस, वाईफ, हजबंड कुणी असो, ते त्यांच्या विरोधात सतत काही ना काहीतरी नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये दिसून येत आहे. पण मग तुम्हाला वाटतं की मग आपल्या जीवनामध्ये काही सतत दुःख संकटच आपण येथे झेलायला आलेलो आहोत का, सतत आपण बर्डनमध्ये राहायला आलेलो आहोत का? तर नाही, तसं नाहीये. तुमच्याही जीवनामध्ये एक ट्रू लव्ह आहे, तुमच्याही जीवनामध्ये एक डिवाइन लव्ह आहे, परंतु तुम्हाला ते सध्या दिसत नाही 3D मध्ये, म्हणून तुम्ही कुठेतरी कन्फ्युजनमध्ये आहात. बिकॉज तुम्हाला येथे दिसून येते काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांचे पार्टनर मिळालेले आहेत, त्यांचे काउंटर पार्ट मिळालेले आहेत, त्यांचे हाफ सोल मिळालेले आहेत, परंतु ते येथे 3D मध्ये नाही आहेत. सो त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटते की भविष्यामध्ये, आणि तुम्हाला असंही वाटतं की कदाचित त्या व्यक्तीशी आपण जर कनेक्टेड राहिलो तर हे समाजाला मान्य होणार नाही. यामुळे तुम्ही सुद्धा खूप जास्त येथे दिसून येत आहे की त्याही गोष्टीचं बर्डन तुमच्यावरती आहे. आणि तुम्हाला स्वतःला म्हणजे आपण म्हणतो की काही लोकांना काही घेणं देणं नसतं, कोणाचं काही हो, आपला आपला फायदा पाहत असतात. परंतु हे जो कोणी ह्या व्हिडिओशी कनेक्टेड झालेले आहेत, तर ते लोक स्वतःचा फायदा कधीही पाहिलेला नाही. त्यांनी ते विचार करत असतात की नको, ह्यांच्या बाबतीत आपण जर असं केलं तर आपल्या मुलांचं काय होईल, आपल्या समाज लोक आपल्याला काय म्हणतील, किंवा त्यांच्याही जीवनामध्ये काय होईल, त्यांची जर मॅरिड असतील ते, किंवा इतर काही त्यांचं रिलेशनशिप असेल तर त्यांचं काय होईल, त्यांच्या मुलं असतील त्यांना तर मुलांचं काय होईल, अशाही प्रकारचे तुमच्या मनामध्ये प्रश्न येतात. अँड तुम्हाला कधीही कोणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही, आणि त्यामुळे त्याही गोष्टीचं तुम्हाला बर्डन येतं, त्याही गोष्टी बाबतीमध्ये तुम्ही कन्फ्युजनमध्ये असतात. परंतु येथे नक्कीच दिसून येत आहे की डिवाइन तुमच्याशी कनेक्टेड आहे, त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला परमेश्वराचं रूप दिसलेलं आहे, त्या व्यक्तीमध्ये जो कोणी थर्ड पर्सन आहे तुमच्या जीवनामध्ये त्यावरून अफवा पसरवल्याची सुद्धा शक्यता असू शकते. तर तुम्हाला माहिती आहे की हे कार्मिक नातं आहे तुमचं ज्यांच्याशी आहे सध्या. तर तुम्हाला तुमचा डिवाइन काउंटर पार्ट मिळालेला आहे, आणि तुम्ही त्यांच्याकडून एक सोल लेवलवरती कनेक्टेड आहात. जरी तुम्हाला येथे दिसत नसलं तरी ती व्यक्ती तुमच्याशी कनेक्टेड आहे, ती सोल लेवलवरती कनेक्टेड आहे. या बाबतीमध्ये तुम्हाला 5D मध्ये कनेक्टेड आहे, या बाबतीमध्ये तुम्हाला शुअर राहायचं आहे. सो तर ह्या घरातील व्यक्तीबद्दल जर तुम्ही म्हणत असाल तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की ही जी कोणी व्यक्ती आहे जे तुमच्याच बाबतीमध्ये काही ना काहीतरी रुमर्स फैलावत आहे, अफवा पसरवत आहे, तर हे तुमचे कार्मिक रिलेशनशिप आहे, आणि तुम्ही हे कार्मिक रिलेशनशिप तोडू शकत नाही. कारण की असू शकतं काहींचा हा लास्ट बर्थ असू शकतो आणि त्यांना मोक्षाला जायचं आहे. सो हे जे नातं आहे ते तुम्हाला पूर्णपणे जगावंच लागणार आहे, किंवा ते सारखं तुटतंय पुन्हा येतंय. सो याचा अर्थ डिवाइन तुम्हाला येथे गाईड करत आहे की तुम्हाला हे नातं, जरी तुम्हाला त्रास होत असेल, जरी तुम्हाला मानसिकरीत्याने खूप जास्त बर्डन फील होत असेल, तरी सुद्धा हे संपवायचं आहे कार्मिक रिलेशनशिप. आणि येथे दिसून येत आहे जे कोणी हिलर्स असतात, जे कोणी पॉझिटिव्हचं डिवाइनचं कार्य करत असतात, तर त्यांचं जीवन डिवाइनच्या हातात असतं, त्यांचं जीवन परमेश्वराच्या हातात असतं की कसं चालायचं कसं नाही. तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे. डिवाइनवरती विश्वास ठेवा. जे काही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला अतिशय विश्वासपूर्वक एकदम पूर्णपणे समर्पित होऊन तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड व्हायचं आहे. जे काय होईल ते परमेश्वर पाहून घेईल, जे काही होईल ते परमेश्वर करेल आणि करणारच आहे. कारण की तुमचं जीवन इतर कोणी चालू शकत नाही, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाच्या सल्ल्याने चालू शकत नाही, कारण की दुसऱ्या कोणाचा सल्ला तुमच्या जीवनामध्ये कामीही पडत नाही. सो
येथे जसं डिवाइन करेल तसंच इथून पुढचं तुमचं आयुष्य असणार आहे. तर काही भविष्यामध्ये जर हा कार्मिक पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये निघून जाणार असेल तर तो नक्कीच निघून जाणार आहे. कारण की येथे नाईट ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे पुढील 1 वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. एक पर्सन जो आहे तुमचा, जो तुम्हाला वाटत आहे तुमच्यापासून दूर आहे, परंतु दिसून येते पुढील 1 वर्षामध्ये ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या जवळ असेल, ती काही ना काहीतरी ऑफर तुमच्याकडे घेऊन येताना दिसून येत आहे. सो नक्कीच पुढील 1 वर्षापर्यंत तरी तुम्हाला ह्या नात्यापासून दूर होता येणार नाही. तुम्हाला सध्या जरी खूप जास्त निगेटिव्हिटी फील होत असेल तरी सुद्धा हे डेव्हिलचे अटॅक आहेत, हे राक्षसी अटॅक आहेत. सो यामध्ये तुम्हाला हनुमान बाबा जे आहेत ते नक्की प्रोटेक्ट करतील, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तर नक्कीच पुढील काही काळामध्ये खूप चांगलं तुमच्या जीवनामध्ये घडून येताना आपल्याला दिसून येत आहे. जरी सध्या आता तुम्हाला वाटत असेल की काही चेंजेस होत नाहीये, काही बदल होत नाहीये, हे नातं आम्हाला बळजबरीने निभावावं लागत आहे, तर इथे डिवाइनचे सक्त आदेश आहेत तुम्हाला की असू शकतं हे कार्मिक रिलेशनशिप आहे, परंतु कर्माचा बोजा आपल्याला येथेच उतरायचा आहे. कारण की दिसून येतं 10 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. तर कर्माचा बोजा पूर्ण उतरवल्याशिवाय आपल्याला पुढे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार नाहीत, पॉझिटिव्ह चेंजेस होणार नाहीत. तर कर्म जे आहेत ते पूर्णपणे संपूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि दिसून येते पुढे भविष्यामध्ये तुमच्याकडे एक चांगलं प्रपोजल येत आहे, चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. काही लोक तुमच्या जीवनामध्ये येत आहेत की जे तुमचं नातं जे आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करतील, त्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस करण्याचा प्रयत्न करतील. सकारात्मकता तुमच्याकडे खूप जास्त येत आहे. धनाच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रॉस्पेरिटी तुमच्याकडे येत आहे. कुठून तरी पैसा मिळण्याची सुद्धा तुम्हाला चान्सेस येते आपल्याला दिसून येत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग, कारण की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला येथे पुढील काही काळामध्ये दिसून येत आहे. तर जे काही तुमची विश होती की तुम्हाला तुमचं असं सुखी संसार पाहिजे, एक छोटंसं का होईना पण एक चांगलं असं टुमदार घर पाहिजे, त्या घराभोवती सगळं काही झाडं वगैरे पाहिजे आणि एक निसर्गरम्य वातावरणामध्ये ते पाहिजे, किंवा असू शकतं खूप असं मोठं नाही आहे बट एक छोटंसं का होईना बट तुमचं स्वतःचं घर पाहिजे. आणि त्यामध्ये जे तुमचं पर्सन आहे ते तुमच्याशी अतिशय प्रेमपूर्वक वागणारा पाहिजे, तुमची फॅमिली पाहिजे, तुमचे मुलं पाहिजेत. अँड शेवटी माणसाला आणखीन काय हवं असतं ह्या जीवनामध्ये, प्रेमापेक्षा मोठं काही नाही आहे. तर नक्कीच असं प्रेम तुमच्या जीवनामध्ये नक्कीच पुढील काही काळामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. तुमची विश जी आहे, तुमची इच्छा जी आहे ती पूर्ण होताना दिसून येत आहे. सो क्लेमेंट दिस रीडिंग तुमच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये, नक्की भविष्यामध्ये ज्या तुमच्या भावना आहेत, हे कप्स आहेत भावनांचे, तर हे भावनांचे कपसुद्धा भरताना आपल्याला दिसून येत आहे. आणि डिवाइन नक्कीच आपण जर एवढा स्ट्रगल केलेला आहे, एवढा संघर्ष केलेला आहे, तर आपल्याला परमेश्वर का दुःखी ठेवेल. सो यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. कारण की सगळं जे काही घडतंय ते त्याच्याच मर्जीने घडतंय. आणि मी तर पूर्ण समर्पितच आहे परमेश्वराशी. सो तुम्ही राहा, कनेक्टेड राहा. जरी वाटत असेल की काही घडत नाहीये, पण तसं नाही. योग्य वेळेवरती, डिवाइन टायमिंगवरती सगळ्या गोष्टी घडत असतात आणि ह्या लवकरच घडताना दिसून येत आहे. बस जे तुम्हाला वाटत आहे की तुमच्या बाबतीमध्ये काही बॅड कम्युनिकेशन होत आहे, काही इमॅच्युरिटी लोक निर्माण करत आहेत, एक बालिशपणा लोक तुमच्या बाबतीमध्ये पसरवत आहे, किंवा काही असं वाटत आहे तुम्हाला, तर इथे तुम्हाला स्वतःला पीसमध्ये राहायचं आहे, शांततेत राहायचं आहे. कोणी काही बोलू त्याचा आपल्यावरती परिणाम करून घ्यायचा नाही. कारण की ते जे काही बोलतात ते तुमच्या शरीराला बोलतात. शरीर आणि आपण शरीर नाही आहोत. सो इथे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण एक सोल आहोत, आत्मा आहोत. आणि आत्म्याला काही कोणी बोललेलं किंवा काही केलेलं लागत नाही. आणि आपण आपल्या आत्म्याची ग्रोथ करण्यासाठी इथे आलेलो आहोत. बाकी आपलं कुठलंही ध्येय नाही आहे. जे कोणी ह्या चॅनलशी निगडीत आहे तर त्यांना माहिती आहे की दुसरं कुठलंही ध्येय नाही. आपलं ध्येय फक्त स्पिरिच्युअलिटीशी निगडीत आहे. सो डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. इतर लोकांचा विचार करू नका, तर तुम्ही तुमचा विचार करा. सध्या तुम्ही सतत इतर लोकांचा विचार करता आणि स्वतःवरती बर्डन निर्माण करून घेऊन नकारात्मकतेमध्ये जाऊन स्वतःचे हाल करून घेताय. सो हे डिवाइनला मंजूर नाही आहे. तर तुम्ही जर डिवाइनवरती समर्पित आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात, तर मग तुम्ही विचार कसला करताय, टेन्शन कसलं घेताय, त्रास का करून घेताय. तर आध्यात्मिकतेकडे जा, स्पिरिच्युअल लाईफ जगा. कोण काय बोलतंय ह्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःसाठी शांतता तुमच्या जीवनामध्ये निर्माण करायची आहे. आणि ती शांतता तुमच्या जीवनामध्ये कधी येणार आहे, जेव्हा तुम्ही
हाय कॉन्शियसनेसमध्ये असता, जेव्हा 5D मध्ये असता, जेव्हा तुम्हाला ह्या जगाशी काही घेणं देणं नसतं की ह्या जगामध्ये काय चाललेलं आहे, एक बालिशपणा आहे. आपल्याला माहिती आहे एक स्विमिंग पूल असतो, स्विमिंग पूल, आणि त्या स्विमिंग पूलमध्ये खूप लोक अशा असतात की ते उड्या मारत असतात, कुणी आंघोळ करत काही करत असतं, कुणी इकडून तिकडे जात असतं, कुणी पोहत असतं, कुणी हसत असतं, कुणी रडत असतं. सो हे एक खेळ चालू आहे. अँड जे बाहेर उभे असतात ते त्यांना बघून हसत असतात की ही किती मजा करत आहेत. परंतु ते जे पाण्यात आहेत त्यांना वाटतं आम्ही काहीतरी वेगळंच करत आहोत आणि आम्ही खूप खुश आहोत. बट तो पाहणारा जो व्यक्ती बाहेरचा आहे त्याला हे सगळं दिसतं असतं की ह्यांचं काहीतरी गंमत चालू आहे, काहीतरी खेळ चालू आहे. सो हे डिवाइन सगळं पाहत असतो आणि आपण इकडंच आपल्या आपल्या विचारांमध्ये आणि गुरफटलेला असतो आपल्या आपल्या ह्या खेळामध्ये. सो कधी ना कधीतरी आपल्याला त्या स्विमिंग पूलमधून बाहेर यायचं असतं. तर नक्कीच येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळताना दिसून येत आहे आणि जस्टिस तुम्हाला हनुमान बाबा देत आहे. बिकॉज आपल्याला माहिती आहे रेड कलर मंगळाची ऊर्जा दर्शवतो. सो मंगळाची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये हनुमान बाबा सकारात्मकता घेऊन येत आहे. न्याय तुम्हाला मिळताना आपल्याला पुढील काही काळामध्ये दिसून येत आहे. भलेही तुमचं पार्टनर कोणी काही पसरवत असेल, काही सांगत असेल, परंतु येथे तुम्हालाही माहिती आहे तुमचं स्वतःचं अस्तित्व काय आहे, तुमचा जन्म कशासाठी आहे आणि सगळ्यांचा जन्म कशासाठी आहे हेही तुम्हाला माहिती झालेले. जर तुम्ही या चॅनलशी अनेक दिवसांपासून निगडीत आहात तर तुम्हाला आतापर्यंत तर एवढं तरी कळालंच असेल की आपला जन्म कशासाठी आहे, आपण कोण आहोत आणि आपल्याला ह्या जीवनामध्ये येऊन काय करायचं आहे. सो नक्कीच हे जस्टिसचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे घेऊन जात आहे आणि तुमचं पुढचं भविष्य येथे दिसून येत आहे. द हर्मिट मीन्स एक असा व्यक्ती जो खूप जास्त ज्ञानी आहे, त्याच्याकडे सर्व गोष्टींचं ज्ञान आहे, एक आत्मज्ञान त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारची तुमची पुढची स्टेप आपल्याला येथे दिसून येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग, सो हे तिन्ही कार्ड येथे इंडिकेट करत आहे हनुमान बाबा लवकरच तुमच्या जीवनामध्ये जस्टिस न्याय घेऊन येत आहे. पुढील 1 वर्षामध्ये जे काही तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे. बस तुम्हाला ह्या स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जायचं आहे. त्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळताना येथे दिसून येत आहे. अँड काहीतरी शोध जो तुमचा होता तो पूर्ण होताना सुद्धा येथे दिसून येत आहे. डेव्हिल एनर्जीज अटॅक करतील तर त्याकडे तुम्हाला खूप जास्त अवेअर राहायचं आहे, अवेअरनेसमध्ये राहायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या जीवनामध्ये, बदल तुमच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये नक्की होत आहेत. सो तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे तरच तुमच्या जीवनामध्ये ते बदल होतील. कमेंट करा जय हनुमान बाबा, जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने कमेंट करा किंवा जय शनिदेव म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आपल्याला माहिती आहे शनी महाराज जे आहे ते न्याय देवता आहे, न्याय तुम्हाला मिळत आहे. सो ज्यांना असं वाटत आहे की आपल्या जीवनामध्ये थोडंसं आपल्याला कमजोरपणा वाटत आहे, निगेटिव्हिटी वाटत आहे, तर नक्कीच हनुमानाच्या मंदिरात जा, तुम्हाला तेथे शांतता मिळेल. 11 पानांच्या रुईची माळ घालत जा मंगळवारी जाऊन. असे 21 मंगळवार करा, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होतील या बाबतीमध्ये मी शुअर आहे. सो डिवाइन शुअर आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू जी काही आज माहिती मिळालेली आहे किंवा काही तुमच्या जीवनाच्या बाबतीत तुम्हाला काही पॉझिटिव्हिटी मिळालेली आहे तर नक्कीच तुम्हाला त्या बाबतीमध्ये डिवाइनशी कृतज्ञ राहून ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कमेंट नक्की करायचे आहे, लाईक शेअर करा. तर ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड राहायचं आहे. सो असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच.